कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीबद्दल क्वेश्चन होता. बघा आपले काही क्वेश्चन थोडे लेंदी वाटले, पण तुम्हाला कारण प्रॅक्टिस तर इथंच करायचं आहे, कारण आयोगाच्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करू शकत नाही. तर पेपर कठीण होता, हे होतं, असं जे आहे ते कठीण इथंच करायचं आहे. कारण कोणीच आता सांगू शकणार नाही पुढचा पेपर कसा येणार आहे. म्हणजे मागच्या याच्यावरून तुम्ही असं डिपेंड करू शकत नाही 100% की सोपीच पॉलिटीच येणार. यावेळेस असं असू शकते की हिस्ट्री कठीण करतील, म्हणजे सोपी करतील, पॉलिटी कठीण करतील, काही करू शकतात ते, म्हणजे ज्या आहे. तर जेवढी प्रॅक्टिस होणार, म्हणजे आपले जेवढे आपल्या पॉलिटीला, आणि माझ्या मते जर तुम्हाला थोडा वेळ मिळालाच 5-6 दिवसाचं की 2-3 तासामध्ये गव्हर्नन्सचे काही टॉपिक, सिलेक्टिव्ह टॉपिक करून जावा. म्हणजे आपल्याला वाटते की ते मेन्सला आहेत, पण तुम्ही मागच्या 2017चा 19चा जर पेपर बघितला तर इनडायरेक्टली गव्हर्नन्सवर प्रश्न टाकले आहेत त्यांनी. तर गव्हर्नन्सवर थोडा एक बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ते हक्काचे मार्क्स असतात, 1-2 मार्क्स. तर त्यालासुद्धा वेटेज देण्याचा तुम्ही प्रयत्न करा थोडा. आणि मूळ जे आपले जे काही बेसिक कॉन्स्टिट्यूशन आहे, तर या बेसिक कॉन्स्टिट्यूशनला जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त रिव्हिजन करा, क्वेश्चनच्या माध्यमातून गेला. आपला जे क्वेश्चन फ्रेम करण्याचा एकच उद्देश होता की महत्त्वाचं काय, का तुम्हाला एका क्वेश्चनमधून, म्हणजे जे आपले एक क्वेश्चन आहे त्याच्यावरून 3 ते 4 क्वेश्चनची तरी तयारी झाली पाहिजे, एक्सप्लेनेशन याच्या त्याच्या माध्यमातून. तर तुमचं पॉलिटीचे हक्काचे मार्क्स येणार, कारण तुमचं पॉलिटी, जॉग्राफी, सायन्स, इन्व्हायरमेंट याच तुमची प्री काढून देणार आहे यावर्षी. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे हे टॉपिक तुम्हाला फुल कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे. आणि पॉलिटीचं कसं आहे, काही चॅप्टर जर आपण बघितले तर पूर्ण पाठांतर आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे जे काही चॅप्टर आहे किंवा नॉन कॉन्स्टिट्यूशनल ज्या बॉड्या आहेत आपल्या, त्या बॉडी जे पाठांतरच करावं लागणार, त्याला तुम्हाला काही कन्सेप्ट नाही आहे. आणि आपण जे बघितलं की आपल्या डोक्यात कोणी असे भरून पण टाकतात की मूलभूत हक्क हे पाठांतरच आहे, हे डोक्यातून पहिल्यांदा काढा. मूलभूत हक्क हे आपले आयडिओलॉजिकल पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनचे, हे पूर्ण कन्सेप्ट आहेत, एकामेकावर बेस आहेत सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात जर तुमचा खटले काही खूप जास्त नाही आहेत, म्हणजे तुम्ही जर आपलं ऑर्डिनन्सच्या बाबतीत आपण बघा की वधवा वगैरे खटले असे 2-3 खटले आहेत, पण तुम्हाला मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्सशी संबंधित आणि आपले DPSP संबंधित जेवढे खटले आहेत तेवढे खटले करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नको करा 50-60, पण एक मिनिमम 20-25 तरी खटले कम्प्लिटली, वाटलेस त्याच्यावर आपण एखादी व्हिडिओ तरी बनवत्या खटल्यांवर. पण तुमचे हे खटले, कारण आयोगाचं बघा इनडायरेक्टली खटले टाकत आहेत, आणि ते DPSP, फंडामेंटल राईट्स, आणि असं झालं की 2-3 वर्षामध्ये ड्युटीजवर एकही खटला नाही. तर पुढचा फ्रेम असा असू शकते, कारण पोरांचा जो फोकस आहे ते ड्युटीवर आणि फंडामेंटल राईट्स आणि DPSPवर राहणार, ड्युटीवर टाकू शकते 2-3 खटले. म्हणजे तिथले जास्त खटले नाही, 2-3 खटल्याचा तुम्हाला अभ्यास असलंच पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं 1986चा पण खटला असू शकते, किंवा आपला तिरंगा झेंड्याबद्दलचे जे 2-3 खटलेले आहेत, जिंदाल खटला आपला जो सगळ्यात फेमस आहे तो खटले. म्हणजे असे 2-3 ड्युटीज संबंधित सुद्धा खटले लक्षात ठेवा. आयोगाचा अजून एक पॅटर्न लक्षात ठेवा की UPC बेस काही 100% तशीच जाणार नाही आहे. आपण म्हणतो आहे तसं करणार नाही. ड्युटीजवर आपल्या मेन कॉन्स्टिट्यूशनलला सोडून देणार आणि त्याचं IPCवर जाणार. कारण आपल्या ड्युटीज जे काही आहे त्याच्यासाठी कोणती शिक्षा नाही. तुम्ही जर ड्युटीज पाळले नाही तर कोणत्याही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये शिक्षा सांगितलेल्या नाही. पण असं नाही आहे की तुम्हाला शिक्षा होतच नाही. तर आपली IPC जे आहे त्या IPC मध्ये, किंवा आपल्या तिरंगा झेंड्याचा वगैरे जे काही मानहानी वगैरे केलं, तर आपला जो काही 1971चा कायदा आहे, या कायद्यानुसार तुम्हाला शिक्षा मिळतात. मग IPCचे काही सेक्शन्स असतील, किंवा आपला 1971चा जो कायदा आहे तिरंगाबद्दल, तो म्हणजे ह्या संबंधित छोटे मोठे कायद्याचे नावं, खूप काही IPC करायची गरज नाही. कोणत्या आता 11 ड्युटीज आहेत. 11 ड्युटीजमध्ये कोणते, म्हणजे आपण बघा, भाईचारा वाढवणे, म्हणजे आपण बंधुभाव वाढवणे. आणि जर एकामेका 2 संप्रदायामध्ये, 2 धर्मामध्ये काय केलं, व्हायलन्स निर्माण केलं, तर IPC मध्ये सांगितलं 2 गटामध्ये मतभेद निर्माण केला, 153 नुसार जी काही शिक्षा असेल. मग असे काही सीमित जे काही सेक्शन आहेत IPCचे ते लक्षात, कारण UPCनं प्रश्न विचारलेले आहेत असे प्रीला. त्याच्यामुळे असं होऊ शकते की तुम्हाला वाटेल की लॉवर कसं काय आयोग जाणार, असं नसते. आयोगाने हा सामान्य अध्ययन टाकलेला आहे, म्हणजे जनरल स्टडी आहे. इथं स्पेसिफिक असा तुम्हाला रट्टा आहे अभ्यास असा विचारणार नाही. म्हणून टेस्टचा तोच एक फायदा करायचा की अभ्यासाचा एरिया वाढा. खूप काही करायची गरज, तुम्हाला वाटेल की हा IPCची पण रेफरन्स देतोय असा बोलायला मला सोपी आहे, काही नाही कठीण. एक 7-8 सेक्शन, म्हणजे ड्युटीजशी संबंधित 4-5 सेक्शन आहे, तेवढे फक्त तुम्ही काय करा, एक 2-3 IPC मधले लक्षात ठेवा. 4-5 सेक्शन, 2-3 ते ॲक्ट आहे 1971 वगैरे ते, आणि ड्युटीजशी संबंधित 5-6 नाही 3-4 खटले, जिंदाल वगैरे खटला ते खटले. असे एक ओझरता ड्युटीजचा अभ्यास करा. कारण आपल्याला डोक्यात काय येतो, पहिल्यांदा ड्युटीज का किती सोपी आहेत, 11 ड्युटी पाठांतर करायचा. आयोग राज्यसेवेची एक्झाम आहे, आणि ही आयोगाची राज्यसेवेची एक्झाम तुम्हाला एवढा बेसवर डायरेक्ट क्वेश्चन फेकणार नाही. आयोग विचार केला तुम्हाला असं टर्न करू शकते, आयोग या टर्निंग पॉईंटवर ठेवू शकते. मग त्या ठिकाणी जिथं ज्या लोकांची रिझल्ट येणार आहे त्यामध्ये जर बसायचं असेल तर हाच एक रामबाण उपाय आहे. तुम्हाला थोडा टर्न होऊन ड्युटीशी संबंधित इतर घडामोडीच्या जोड IPC झाले, 2-3 खटले झाले, आणि या संबंधित असलेल्या काही तरतुदी आहेत
त्या न्यायालयीन काही निवाडे आहेत 2-3 ते लक्षात ठेवलं का तुमचे जे काही ड्युटीजवर सगळ्या महाराष्ट्रात प्रश्न चुकणार आहे त्या 10% तुम्ही बसणार आहात. म्हणजे हेच लक्षात घ्या, कारण नॉर्मल सगळ्यांचा स्कोर बरोबरच असतो. कारण तुम्हाला जे काही असणार तुमचे की सगळे 40-50% आसपास खेळणार, जे काही 4-5% वाढवणार त्यांचाच रिझल्ट येणार आहे. तर त्यानुसार तुम्ही बघा आपला जो कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा जो पार्ट आहे त्याच्यावर क्वेश्चन आहे. इथं सगळा डेटाबेस क्वेश्चन आहे. तर यामध्ये सर्वात जास्त मद्रास प्रांतात निवडून आले तर नाही, तर यूपीमधून सर्वात जास्त, यूपी म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्सेस त्यावेळेचे, आजचा उत्तर प्रदेश ज्याला म्हणतो आपण तो, तर युनायटेड प्रोव्हिन्सेसवरून जास्त म्हणजे निवडून आले होते. एकूण 55 मेंबर आपले निवडून आलेले होते. सर्वाधिक तुम्हाला माहीत असेल जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली ऑर्गनाईज झाली होती, म्हणजे जेव्हा निवड झाली होती तेव्हा 389 सदस्यांची होती. परंतु आपली जे कॉन्स्टिट्यूशनचं काम जे मसुदा समितीनंतर कंप्लीट केलं आपण भारत स्वतंत्र्यानंतर, ते डिसेंबर 1947 पासून आपण पकडतो. त्याच्यामध्ये बघितलं तर पहिले 9 स्टेट होते, आता नंतर 7 स्टेटचे आपल्या याच्यात राहिले. त्यापैकी 55 यूपीमधून आले आणि सर्वाधिक महिलासुद्धा यूपीमधून आल्या. एकूण 5 महिला यूपीमधून निवडून आलेल्या होत्या. म्हणजे एकूण 15 महिला आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये होत्या. त्यापैकी 15 पैकी 5 महिला पूर्णपणे ह्या यूपीमधल्या होत्या. म्हणजे आपण बघू पंडित नेहरूंची बहीण जे विजयालक्ष्मी पंडित असतील, सुचेता कृपलानी होत्या. दुसऱ्या आपल्या कमला चौधरी होत्या. चौथ्या नंबरला आपण बघितलं तर बेगम रसूल होत्या. एक 5व्या नंबरचं बहुतेक एक मला नाव नाही आठवत, असे 5 महिला 4 काँग्रेसच्या होत्या आणि एक बेगम रसूल हे मुस्लिम लीगच्या होत्या. तर अशा 5 महिला यूपीमधून निवडून आल्या होत्या युनायटेड प्रोव्हिन्सेसमधून. आणि मद्रासमध्ये जर आपण बघितलं तर 49 एवढे मेंबर्स निवडून आलेले होते. ठीक आहे. बॉम्बे प्रांतातून आपले 29 होते. ठीक आहे. नंतर म्हणजे पहिली स्टेटमेंट चुकीची आहे. दुसरी स्टेटमेंट बॉम्बे प्रांतातून 94 नाही तर 21 सदस्य निवडून आलेले होते, त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर तिसरी स्टेटमेंट आहे संस्थानिकामधून सर्वाधिक सदस्य त्रावणकोर संस्थानिकातून नियुक्त झालेले होते. तर लक्षात घ्या, पूर्ण संस्थानिकांचा पाठांतर करण्याची गरज नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये. ते एवढं लक्षात ठेवा सर्वाधिक जास्त कुठं आहे. आणि सिरीज म्हणजे कसं सगळ्यात जास्त आपण जर बघितलं तर म्हैसूरमध्ये होते. एकूण म्हैसूरचा जर बघितलं आपण तर 7 मेंबर म्हैसूरमधून निवडून आले होते आणि 6 मेंबर हे त्रावणकोरमधून निवडून आले होते. आणि डायरेक्ट मग आकडा आहे 4चा. 4 एक ग्वाल्हेर एक होता, पूर्वेकडले जे संस्थानिक भाग एक होतं त्याच्यामध्ये 4 सदस्य निवडून आले होते. म्हणजे सर्वाधिक जर म्हणलं तर म्हैसूरमधून आले होते आणि नंतर बघितलं तर त्रावणकोरमधून 6 होते. महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमधून एकच होते. एकची लिस्ट खूप मोठी आहे त्यामुळे तेवढं काही करण्याची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. तर मग ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे. त्यामुळे सर्व आपले अ ब क चुकीचं. नंतर क्वेश्चन आहे 2 नंबरचं आपला ॲक्टबद्दल आहे. 1853चा चार्टर ॲक्ट, 1909चा कायदा आहे, 1919 आणि 1935चा जोड्याला अहवाल विचारलेला आहे. 1953चा जो चार्टर ॲक्ट आहे तो हा शेवटचा चार्टर ॲक्ट आहे. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773ला जो काही ब्रिटिश पार्लमेंटनी पास केलेला होता ईस्ट इंडिया कंपनीसाठी. ठीक आहे. तर तो ईस्ट इंडिया कंपनीचा चार्टर ॲक्ट रेग्युलेटिंग ॲक्ट, याच रेग्युलेटिंगला चार्टर करण्यासाठी जे चार्टर ॲक्ट आले दर किती वर्षांनी 20 वर्षांनी येणार होते. पण त्यामध्ये एक पिट्स इंडिया ॲक्ट हा चार्टरच होता एक प्रकारचा, पण तो काही 20 वर्षाच्या याच्यामध्ये आलेला नव्हता. तर ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण आणणारा पहिला कायदा रेग्युलेटिंग ॲक्ट, आणि हा नियंत्रण कंप्लीट झाला 1813च्या कायद्याने. आता बघा यामध्ये आपल्याला, आपण काही मी जास्त डीप जाणार नाही, 1853चा हा शेवटचा चार्टर ॲक्ट आहे. आणि या चार्टर ॲक्टच्या आधीचा आपल्या, मी त्या दिवशीच बोललेलो होतो की कोणताही ॲक्ट करत असताना तुम्ही कुठलाही अनसन कुठलाही करू नका, सिरियलनच करा चार्टर ॲक्ट म्हणजे रेग्युलेटिंग ॲक्टपासून. तर 1833च्या चार्टर ॲक्टमधला जर आपण अभ्यास केला तर पहिल्यांदा जी गव्हर्नर जनरल इन काउन्सिल होती, म्हणजे आजची जी आपण एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणतो, जी प्रशासन करणारी, तीच कायदे करायची आणि तीच प्रशासन करायची भारतासाठी. कायदे म्हणजे नियम. कोणाच्या कायद्यावरून ब्रिटिश पार्लमेंटने जे काही कायदे पास केले त्याच्या अधिकाराला अधीनस्थ राहून इथल्या गव्हर्नर जनरल इन काउन्सिलला अधिकार होता की आपल्या भारतात त्यासाठी कायदे करायचा. तर असे कायदे करण्याचा अधिकार आणि तेच प्रशासन करायचा. पहिल्यांदा 1833ला जी बॉडी होती आपली 1+4ची, म्हणजे आपण ज्याला म्हणतो गव्हर्नर जनरल इन काउन्सिल, तर या गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये पहिल्यांदा ॲडिशनल मेंबर नावाची एक पद्धत सुरू केली. आणि ॲडिशनल मेंबर म्हणजे एक लॉ मेंबर टाकण्यात आला. आणि हीच आपली सुरुवात होती पार्लमेंटरी सिस्टीमची. असं म्हणतो सिस्टीमची सुरुवात होती की या लॉ मेंबर. आणि तुम्हाला माहिती आहे भारतातला पहिली लॉ कमिशन ज्याला म्हणतो आपण 1834ला या चार्टर ॲक्टमध्येच सांगितलं होतं की असा लॉ मेंबर असेल आणि याच्या अधीनस्थ भारतामध्ये
काय असेल तर कायदे निर्मितीची प्रक्रिया होणं. कायदे निर्मितीची म्हणजे जे काही, कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे हिस्ट्री जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर ईस्ट इंडिया कंपनीची अधिसत्ता एकाच अटॅकनं तयार नाही झालेली आहे. ही सिस्टमॅटिक एका टप्प्याटप्प्यात भारतात विस्तारित झालेली आहे. म्हणजे भारतात पहिली मुघल सत्ता होती, मुघल सत्ता जशी झाली गेली, म्हणजे मुघल सत्ता अचानक गेली नाही आहे. तुम्हाला माहिती आहे छोटे छोटे सुबे निर्माण झाले आणि सुबे जेव्हा मुघल सत्ता पूर्ण भारतात होती, काबूलपासून तर आपल्या कावेरी नदीपर्यंत खाली एवढी अधिसत्ता जेव्हा होती, तर त्याच्यानंतर जेव्हा ही डिक्लाईन होत गेली, एका दिवसात डिक्लाईन नाही झाली. छोटे छोटे जे मुघलांचे सुबे होते हे सुबे स्वतंत्र झाले. मग यांनी काय केले, मुघलांचे कायदे जुगारून त्यांनी सुब्यांनी आपले छोटे छोटे कायदे चालू केले, म्हणजे स्वतःच्या सुब्यासाठी स्वतःचे कायदे निर्माण केले. आणि जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता एक्सटेंड होत गेली तेव्हा यांचे कायदे हे काय होते, म्हणजे जेव्हा 1833 पर्यंत जर विचार केला तर ईस्ट इंडिया कंपनी सत्ता खूप एक्सटेंड झाली होती. 1818ला जर सगळ्यात मोठा धोक्याची परिस्थिती ईस्ट इंडिया कंपनीला ती होती मराठा साम्राज्य, ती डिक्लाईन झालेली होती. तर लक्षात घ्या, तेव्हा त्यांना लक्षात आलं की एक कायदा असणे आवश्यक आहे पूर्ण आपल्या क्षेत्रावर, आणि सगळीकडे छोटे छोटे कायदे होते सुब्यांचे. म्हणून 1833च्या चार्टर ॲक्टमध्ये लॉ मेंबरची नियुक्ती केली आणि या लॉ मेंबरकडे काय देण्यात आलं होतं का कोडिफिकेशन ऑफ लॉ कर, म्हणजेच काय, जेवढे कायदे आहेत त्यातले जेवढे सुसूत्रीकरण आपल्याला लागू होतील आपल्या क्षेत्राला त्यांना एकत्रीकरण कर, त्यालाच म्हणतात संहिता. कोड म्हणजे संहिता. संहिता आणि कायद्यामधला फरक हेच आहे. संहिता म्हणजे काय तर आचरणासाठी असलेले नियम ते एकत्र करणे, आणि हेच एकत्र करून आलेले संहिता म्हणजेच या लॉ कमिशन 1834 जी कमिशन स्थापन झाली तिनं लॉर्ड मेकन म्हणून म्हणतो आपल्या भारतातली पहिली संहिता ब्रिटिशांनी तयार केलेली ती आहे ईस्ट आपले IPC इंडियन पिनल कोड. आता बघा काय म्हणतं या चार्टर ॲक्टला मग प्रॉब्लेम काय झाला की एक लॉ मेंबर संपूर्ण एवढ्या क्षेत्रासाठी कसं काय लॉसाठी काम करू शकते. मग 1853च्या जो काही शेवटचा चार्टर ॲक्ट होता या चार्टर ॲक्टमध्ये या लॉ मेंबरची संख्या वाढवण्यात आली आणि असं ठरवण्यात आलं की हे लॉ मेंबर जेव्हा जेव्हा कायदे निर्मितीची प्रक्रिया असेल तेव्हा तेव्हा हे कायदे निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होतील. म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि लेजिस्लेटिव्ह बॉडी याच्यामध्ये काय करण्यात आला, फरक करण्यात आला आणि दोघांची एकत्रित मीटिंग बसून ती लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होईल असं 1853च्या चार्टर ॲक्टमध्ये करण्यात आलेली होती. म्हणून शब्द आहे विधिमंडळ पद्धतीची सुरुवात. आणि आता बघा कधी कधी आपल्याला पॉलिटिक्सचा अभ्यास करताना कन्सेप्ट थोडे कन्फ्यूज काय होते. विधिमंडळ म्हणले तर आपण डायरेक्ट आपण स्टेटला लागतो, म्हणजे आपली जे राज्य घटक राज्याशी संबंधित. लक्षात घ्या इतिहासामध्ये विधिमंडळ, विधी म्हणजेच कायदा, कायदेमंडळ तोच कायदेमंडळ हे डोक्यात ठेवायचं, कारण हे कन्फ्युजन होऊ शकते. माझ्या अभ्यासाच्यावर तसंच होतं. विधिमंडळ म्हणजे आपण डोक्यात काय घेतोय की राज्याचीच असेल, तसं काही नाही. विधिमंडळ म्हणजे त्यावेळेस ते शब्दच वापरला जात होता विधिमंडळ, ठीक आहे. त्यामुळे 1853च्या चार्टर ॲक्टनुसार विधिमंडळ पद्धत सुरू केली, एकदम बरोबर आहे. नंतर आपण जर बघितलं तर 1909च्या कायद्याने द्विदल राज्य पद्धती. तर द्विदल राज्य पद्धती म्हणजे आपण ज्याला म्हणतो खात्याची म्हणजे हे फरक करण्यात आला, सोपी खाते आणि राखीव खाते. बघा सोपी म्हणजे सोपी नाही, इझी नाही, सोपी म्हणजे ट्रान्सफर केलेले, म्हणजे जे ब्रिटिश लोक म्हणजे जे खात्याचा सांभाळ करत होते ते खाते कोणाला ट्रान्सफर केले, भारतीयांना. जे कमी महत्त्वाचे खाते आहेत म्हणजे खाते जे आता जसे डिपार्टमेंट आपले राज्य सूचीची सुरुवात जे आपण लिस्ट म्हणतो आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आली, हिची सुरुवात 1909च्या कायद्या 1919च्या कायद्यात आहे, लक्षात ठेवा. तर हेच 1919च्या कायद्यानुसार जर आपण बघितलं तर प्रांतामध्ये द्विदल पद्धती सुरू केली. आणि 1909च्या कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर निर्वाचन आयोग, तुम्हाला माहिती असेल इलेक्शन जी काही तरतूद होती तर 9च्या कायद्यामध्ये म्हणजे सरकारी आणि बिनसरकारी असे फरक करून जे बिनसरकारी त्यांची इलेक्शन पद्धत लागू केली 1909च्या कायद्याने निर्वाचन आयोग. आणि 1919च्या कायद्याने बघा 1919चा कायदा अचानक समजत नाही, तर पहिल्यांदा पहिला महायुद्ध समजावं लागते. पहिल्या महायुद्धाचा इफेक्ट एवढा भयानक झाला की तुम्हाला माहिती आहे त्याच वेळेस होम रूल मुवमेंट जी भारतातली सगळ्यात लक्षात घ्या, कोणतेही कायदे करताना हिस्ट्रीला लिंक जोडा. होम रूल चळवळ ही सगळ्यात खतरनाक 1919च्या कायद्याला जबाबदार ठरलेली आहे. आणि त्याच वेळी जर आपण बघितलं तर लोकमान्य टिळकांचा तुरुंगातून सुटका झाली आपल्या, आणि त्याच्यानंतर होमरूल चळवळ एवढी एक्सटेंड झाली भयानक की भारतीयांमध्ये राष्ट्रवाद नॅशनलिझम म्हणतो तो भरभरून आला. आणि त्याच वेळेस पहिल्या महायुद्धाला कुठल्या मोठा इम्पॅक्ट पडला ब्रिटनला. आणि त्याच वेळेस जो चेंबरलेन होता भारताचा भारत मंत्री, त्यांनी म्हणजे पराभवाचे खापर त्याच्यावर फोडण्यात आले. नंतर मोर्ले आला आणि मोर्लेनं घोषित केलं की आम्ही जबाबदार म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देतो आणि ही गव्हर्नमेंट आम्ही भारतीयांना विचारून देतो. म्हणून भारताच्या परिस्थिती म्हणजे पहिल्यांदा भारताच्या इतिहासात जे भारतीयांसाठी काहीतरी असेल ते भारतीयांना विचारून देण्याची पद्धत जी सुरू केली ते 1919च्या चार्ट म्हणजे कायद्यापासून सुरू केली. आणि याच सांगितलं की आम्ही भारतीयाला जबाबदारी देऊ पण पूर्ण जबाबदारी देणार नाही, ते आम्हाला कशी रिस्पॉन्स देतात आणि भारतीयांची मॅच्युरिटी कशी आहे म्हणजे राज्यकारभार करण्याची त्यांची मॅच्युरिटी आली पाहिजे. आणि ब्रिटिश म्हणजे आमच्या
सत्तेला त्यांनी किती मदत करतात यावरून आम्ही त्यांच्याकडे डिपार्टमेंट सोपत जाऊ, म्हणून त्यांनी पहिल्यांदा सोपीव आणि राखीव केले. राखीव म्हणजे रिझर्व्ह, जे अति महत्त्वाची आहे, होम मिनिस्ट्री वगैरे स्टेटची ती त्यांच्याकडेच राहणार, आणि जे कमी महत्त्वाचे एज्युकेशन, स्वच्छता, ड्रेनेज वगैरे सिस्टीम ही कोणाकडे देण्यात आली, आरोग्य वगैरे, तर ही भारतीयांकडे देण्यात आली. त्यालाच म्हणतात सोपीव सिस्टीम, म्हणजे सोपीव आणि राखीव. तर ही 1919च्या कायद्याने करण्यात आली. ठीक आहे. आणि 1935च्या कायद्याने तुम्हाला माहिती आहे सगळ्यात याचा इम्पॅक्ट, हाही अभ्यास करताना एक लक्षात घ्या, पहिल्यांदा स्वराज पार्टी कडलं पाहिजे, त्याच्यानंतर नेहरू रिपोर्ट, नेहरू रिपोर्टच्या 1919चा लाहोर अधिवेशन, आणि लाहोर अधिवेशनानंतर जो काही आपण पूर्ण स्वराज्य ठराव आहे, त्यानंतर झालेली सविनय कायदेभंग मुवमेंट, त्यानंतर व्हाईट पेपर, आणि त्याच्यानंतर 1935च्या कायद्याचा अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही एकदम अचानक 1935च्या कायद्याचा अभ्यास केला तर काहीच होणार नाही तुमच्या, म्हणजे तुमचा अभ्यास असं जर केला तर हिस्ट्रीला पण कामात येईल आणि पोलिटीला पण कामात येईल. म्हणजे 1935च्या कायद्यामध्ये जो काही बरोबर म्हणजे नंतर काही पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळे तो काही पूर्णपणे अंमलबजावणी झाली नाही, आणीबाणी घोषित झाली होती 1939 पासून. तर या ठिकाणी द्विदल राज्यपद्धती बंद करण्यात आली भारतात, राज्यातली, आणि पूर्ण भारतीयांना अधिकार, म्हणजे स्टेटचे जेवढे विषय आहेत तेवढे भारतीयांकडे सोपवण्यात आले, आणि सेंट्रलला जी काही द्विगृही पद्धत चालू केली त्यामध्ये सोपीव आणि काय करण्यात आले, राखीव करण्यात आले होते. म्हणून केंद्रात द्विदल पद्धती 1935च्या कायद्याने लागू करण्यात आलेली होती. तर याचा पर्याय 2 असेल. बरोबर. ठीक आहे. पहा, हे सांगताना खूप सांगू शकतोय पण आपल्याला मर्यादा खूप येते, कारण आपलंच एक डिस्कशन गेला तर खूप वेळ लागणार. हां, नंतर क्वेश्चन आहे 3 नंबरचा. तर घटनेचे आर्टिकल म्हणजे आपला अनुच्छेद 2 आणि अनुच्छेद 3 बद्दल आहे. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की युनियन अँड इट्स टेरिटरी नावाचा आपला पार्ट आहे, आणि या पार्टमध्ये भारत इंडिया कसा असेल, पहिल्यांदा क्लॉज नंबर 1 मध्ये, जो क्लॉज 1 आहे, 1चा क्लॉज 1 मध्ये युनियन जो काही आपला भारत अँड इंडिया जो काही दिला, दॅट इज द भारत शॉल बी युनियन ऑफ स्टेट, एक संघ असेल, राज्यांचा संघ असेल असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये क्लॉज नंबर 3 मध्ये बघितलं टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे आपल्या भारताचं राज्य क्षेत्र सांगितलं आहे. आणि आर्टिकल 2 आणि 3चं काय सांगितलं आहे, पहिली गोष्ट भारत हा सार्वभौम आहे. हे सार्वभौम आहे म्हणजे भारत हा कोणत्याही एखादी प्रदेश बळकावू शकतो, दुसऱ्यांचा प्रदेश घेऊ शकतो, आपला प्रदेश कोणाला देऊ शकतो. तर त्याच ठिकाणी कोणाचा प्रदेश मिळाला मग कोणत्याही माध्यमातून मिळू शकते. तर 2 मध्ये नेहमी लक्षात ठेवा की ऑलरेडी तो होता, राज्य असेल किंवा देश असेल किंवा एक साम्राज्य असेल. 2ची परिस्थिती लक्षात ठेवा की एखादी कोणताही राज्य असेल, असा भूप्रदेश जो राज्य असेल किंवा एखादी साम्राज्य असेल किंवा एखाद्या साम्राज्याचा भाग असेल असा, पण तो भारताचा नाही आहे, असा भाग भारताचा नाही आहे, पण त्याचं अस्तित्व एक स्वतंत्र असेल किंवा कोणत्यातरी देशाच्या अस्तित्वात असेल, आणि तो प्रदेश जेव्हा भारतात येतो म्हणजे भारतात स्थापन होतो किंवा आपल्या याच्यात दाखल होतो तेव्हा आर्टिकल 2 लागते फक्त. आणि हे भारतात कधीच आपण वापर केलेली नाही आर्टिकल 2चा, कारण आपण शक्यतो घटनादुरुस्तीने सगळे घेतोय. पहिले परिस्थिती कशी असते, घटनादुरुस्तीने घेतोय कारण एक्सटेंड होणार आहे आपला, म्हणजे टेरिटरी वाढणार आहे, आणि नंतर 2चा वापर करा. तर आपण शक्यतो घटनादुरुस्ती करतो, घटनादुरुस्तीतच नमूद करतो की हा आमच्या भारताचा काय असेल, क्षेत्र असेल, त्यामुळे आर्टिकल 2चा वापर होत नाही. नंबर 3, आर्टिकल नंबर 3 काय म्हणते, जो ऑलरेडी भारताचा क्षेत्र आहे म्हणजे भारताचा क्षेत्र आहे पण राज्य म्हणून त्याचं अस्तित्व नाही आहे असं राज्य निर्माण करणे, किंवा एखाद्या राज्याचा भाग असेल दुसऱ्या राज्याला जोडणे, दुसऱ्या राज्याचा एखादी भाग या राज्याला जोडणे, सीमेमध्ये फेरफार करणे किंवा राज्याचं नाव बदलवणे, हे सर्व आर्टिकल 3 मध्ये येते. त्यामुळे हे दोन्ही आर्टिकल काय आहेत, या ठिकाणी हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे ठरतात. ठीक आहे. आणि ब दोन्हीही चूक. ठीक आहे. मग 2 आणि 3 मधला फरक कळलं पाहिजे तुम्हाला. नंतर क्वेश्चन नंबर 4 की आपल्या पुरस्कारांबद्दल आहे, टायटल्सबद्दल आहे. आपली कॉन्स्टिट्यूशनची आर्टिकल जे 18 आहे ही म्हणते अबॉलिशन ऑफ टायटल्स म्हणजे पदव्यांची समाप्ती. या संबंधित हा जो काही आपला क्वेश्चन आहे यात विचारला की घटनात्मकदृष्ट्या वैध असे निर्णय म्हणजे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे जे काही राष्ट्रीय पारितोषिक आहे हे कॉन्स्टिट्यूशनली आहेत असं कोणत्या खटल्यात म्हणलेलं होतं. तर जो 1996चा आपला बालाजी राघवन आर्टिकल 18चा महत्त्वाचा खटला म्हणजे बालाजी राघवन खटला आहे. हा रट्टा मारून ठेवा, 18ला जोडूनच टाका राघवन खटला. आणि या खटल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेटमेंट काय वापरली या राघवन खटल्या सुप्रीम कोर्टनी, 2 गोष्टीत फरक केला, टायटल्स आणि त्यांनी जो काय म्हणतो आपण टायटल्स म्हणलं आणि काय म्हणतो आपण अवॉर्ड यामधला फरक केला. हे दोन्ही वेगळे आहेत असं सांगितलं सुप्रीम कोर्टनी. टायटल्स आणि अवॉर्ड हे दोन्ही वेगळे आहेत असं सांगितलं. आणि टायटल्स हे स्वार्थपूर्ण दिले जातात, स्वार्थपूर्ण म्हणजे कोणत्याही गुणाच्या आधारावर दिले जात नाहीत. टायटल हे कोणाला तरी एक स्वार्थ असते म्हणून दिले जाते. म्हणजे आपल्या पहिलेचे जे काही रावसाहेब वगैरे जे काही पदव्या होत्या हे काहीतरी याच्या म्हणून दिल्या होत्या, स्वार्थ होता म्हणून देत होते ना ब्रिटिश लोक. पण अवॉर्ड असते, सन्मान ज्याला म्हणतो आपण, सन्मान हा कधीही स्वार्थानुसार दिला जात नाही, तो कशाने दिला जातो, तो गुणाने दिला जातो. त्यामुळे आपण अवॉर्ड देऊ शकतो. आणि आपले भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण हे
टायटल्स नाही आहेत, हे अवॉर्ड्स आहेत, त्यामुळे हे काय आहेत, कॉन्स्टिट्युशनली आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय 1996च्या खटल्यात बालाजी राघवन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं दिलेला होतं. लक्षात ठेवा फरक टायटल्स आणि काय केलेलं आहे, अवॉर्ड. कारण आयोगानं ऑलरेडी विचारून झालेला आहे बालाजी राघवन खटला, त्यांनी आपल्याला आता सगळ्यांना माहीत आहे, पण हे टायटल्स आणि अवॉर्डचा फरक केलेला होता, हे एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी. ठीक आहे, हा खटला आहे. हा चंद्रकुमार खटला 1997चा तर आपला रिट्सबद्दल आहे, जो सुप्रीम आपल्या हायकोर्टच्या जो 226 आणि 227 बद्दल त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. बोंबई खटला जो 1994चा होता. आणि लक्षात घ्या या खटल्यामध्ये जरी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रपती राजवटी संबंधित खूप महत्त्वपूर्ण गाईडलाईन दिलेली आहे, पण याच्या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा बोंबई खटल्यात भारताच्या इतिहासात पहिल्यांदा भारत हा धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्ष हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, तर बोंबई खटल्यात सांगितलं होतं सुप्रीम कोर्टने. तर एवढं लक्षात ठेवा बोंबई खटल्यातला धर्मनिरपेक्ष हा जो आहे आपल्या प्रेमबरमधला शब्द म्हणजे आपले कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपला देश, तर हा धर्मनिरपेक्ष बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं स्पष्ट केलेलं होतं बोंबई खटल्यात. ठीक आहे, वामनराव खटल्यामध्ये तर आपल्या सगळ्यात 31B संबंधित हा खटला आहे. 31B. ओके, याच्यावर पुढच्या टेस्टमध्ये वगैरे येईलच क्वेश्चन, मी त्याच्यावर अजून डिटेल करतोय. चला नंतर DPSP आणि राईट्स फंडामेंटल राईट्स हे घटनेचे सद्विवेक बुद्धी आहेत असे यांनी म्हटलेले आहे. तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं कोर अँड कॉन्सन्स्ट जे काय म्हणतो आपण अंतकरणीय असा जर शब्द वापरला असेल ते ग्रॅनविल ऑस्टिननं वापरला आहे. त्याचा मराठी ट्रान्सलेट सद्विवेक बुद्धी झालेला आहे, पण त्याचा खरं पाहिलं होतं तर अंतकरणीय आहेत असं, अंतकरणातून आपल्या घटनेचे अंतकरण आहेत असा शब्द जर पाहिलं तर आपण असं बोलताना किंवा असं केलं तर असं पाहिजे होता, पण आयोग पण असे हुबेहूब ट्रान्सलेट करून टाकते, त्यामुळे हा शब्द ठेवलेला सतसत विवेक बुद्धी. तर ग्रॅनविल ऑस्टिननं म्हणलं आहे आणि यांनीच सांगितलं होतं सोशल रिव्हॉल्युशन जे घडेल म्हणजे जर DPSP आपण उद्दिष्ट साध्य झाले तर सोशल रिव्हॉल्युशन घडेल, सामाजिक क्रांती घडेल असं सुद्धा ग्रॅनविल ऑस्टिननं म्हणलेलं आहे. तर आर्थिक जे काही म्हणतो आपण लोकशाही हे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे आणि जेंगनिंगनं तर फेबियन समाजवाद म्हणलं आहे म्हणजे लोकशाही समाजवाद असा DPSPचा उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे की ड्युटीजबद्दल प्रश्न विचारलेला आहे. घटनेचा विरोध कोणी केला होता की हे घटनेत समाविष्ट कराच बा असं विरोध कोणी केलं म्हणजे करू नका यासाठी केलेला आहे, त्याला विरोध कोणी केला होता. तर हा म्हणजे क्वेश्चन जाणून बुजून टाकण्यात आलेला आहे की तुमचं चुकावंच याच्यामध्ये, कारण हे काय म्हणजे कोण मी पण जर त्यावेळेस परीक्षेला बसलो तर नाही सुटणार हा प्रश्न, म्हणजे रिअल सांगायचं म्हणजे हे कोण कोण लक्षात ठेवणं असे प्रश्न आयोग टाकते. त्यामुळे इथं आपल्याला सवय लावा की तिथं गेल्यानंतर अशी कंडिशन की हे स्किप करता आले पाहिजे, पण कोण कोण लक्षात ठेवा असे छोटे छोटे जर स्टेटमेंट लक्षात ठेवलं तर काहीच होणार नाही. तर ठीक आहे, दप्तरी एक आहे मानववादी जे होते आणि एक सेन हे होते. ठीक आहे, तर त्यांना म्हणणं होतं की भारतीय नागरिक 99.99% लोक म्हणजे कर्तव्य पाळतातच आपले आपले. हां, नंतर 7वी क्वेश्चन जो खूप इम्पॉर्टंट आहे, आपण मागच्या बी टेस्टला हा क्वेश्चन याच्या इनडायरेक्टली डायरेक्टली क्वेश्चन 2-3 टाकलेले होते. तर आपल्या घटनेच्या SC आणि ST जो आरक्षण तरतूद आहे 10 वर्षांनी वाढवण्यात यावी या संबंधित आहे का. तर पहिल्यांदा लक्षात घ्या SC आणि ST, SC ही कोणती जात नाही, जातीचा समूह आहे हे आपल्या कॉन्स्टिट्युशनली सांगतोय आणि ST सुद्धा ही जमात नाही, जमातीचा समूह आहे अशी स्टेटमेंट 366 क्लॉज नंबर 24 आणि क्लॉज नंबर 25 मध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिले आहे त्याचे डेफिनेशन. पहिली गोष्ट आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल 334 जे आहे याच्या संबंधित ही सगळं SC आणि STचं आरक्षण आहे. पहिली गोष्ट 334 डायरेक्ट स्पष्ट करत नाही, पहिल्यांदा 330, 331, 332, 333. 330 काय सांगते तर लोकसभेमध्ये SC आणि STला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काय असेल जागा काही आरक्षित असतील. दुसरी कंडिशन 331 सांगते अँग्लो इंडियन आणि म्हणजे लोकसभेमध्ये अँग्लो इंडियनला पुरेसे प्रतिनिधित्व नाही आहे, या बेसवर राष्ट्रपती 2 प्रतिनिधींना काय करू शकते नॉमिनेट करू शकते. आणि 333 राज्य विधिमंडळासाठी आहे की राज्य विधिमंडळामध्ये राज्याच्या विधानसभेमध्ये SC आणि STला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा रिझर्व्ह असतील. आणि सेम 333 मध्ये काय सांगते की राज्याच्या विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन प्रतिनिधित्व कोणाला मिळाले म्हणजे त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसेल राज्यपाल एक सदस्य नॉमिनेट करू शकते. असे 14 राज्य होते आधी 19 पर्यंत, त्यामध्ये महाराष्ट्र पण होता. तर हे सांगितलं आणि 334 काय सांगते असा 330 ते 331, 32, 33 नुसार असलेला हे जे काय आरक्षण आहे हा आम्ही 10 वर्षासाठी ठेवतोय. म्हणजे घटना लागू झाल्यापासून 10 वर्ष. आपली घटना केव्हा लागू झाली 26 जानेवारी 1950ला, म्हणजे हा आरक्षण केव्हापर्यंत असणार 25 जानेवारी 1960. नेहमी लक्षात ठेवा. आणि आता पहिली गोष्ट आपल्याला कधी कधी वाटते वर्ष कसे काय वेगळे होतात,
तर हे झालं. मग एक्सटेंड करण्याची गरज भासली आणि 334 नुसार आपण 10 वर्ष एक्सटेंड करू शकतो. म्हणून पहिल्यांदा 334 संबंधित घटनादुरुस्ती असेल ती आहे 8वी घटनादुरुस्ती. लक्षात ठेवा, 8वी घटनादुरुस्ती 1959. आता तुम्ही म्हणाल इकडे 60 दिसतो इकडे 59 दिसतोय. पहिल्यांदा लक्षात घ्या, आपला विंटर जो सेशन चालतो हा नोव्हेंबरला सुरू होतो आणि बघा त्याच्यानंतर डायरेक्ट आपला मान्सून सेशन येतो आणि त्याच्यामध्ये जर इलेक्शन आले तर प्रॉब्लेम होणार. म्हणून आपण काय करतो, जो या वर्षी लागू होणार त्याच्यात 1 महिन्या आधी जो विंटर सेशन सुरू होते त्याच अधिवेशनामध्ये आपण घटनादुरुस्ती करतो शक्यतो. म्हणून वर्ष नेहमी असं 1 वर्षाचा अंतर दिसतो. आपल्या 1 वर्षात नसतो तर 1 महिन्याचाच अंतर असतो. पण आपल्या इथं कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं आहे की 60ला 25 जानेवारी 1960 संपणार आहे काय त्याची व्हॅलिडिटी. पण तुम्ही बघा ना, जानेवारीच्या आधी म्हणजे वर्ष चेंज होणार आहे तर यावेळेस विंटर सेशन चालू होते आणि याच विंटर सेशनमध्ये घटनादुरुस्ती टाकल्या जाते ती वाली ते विधेयक. म्हणून वर्ष नेहमी 59 वगैरे 59 नंतर 69 नंतर 89 असेच ते 10-10 वर्षाचा जो फरक लागू होते बरोबर 26 जानेवारीपासून. तर ही आहे. मग पहिली घटनादुरुस्ती जर पाहिली आपण तर 8वी घटनादुरुस्ती आहे 34शी संबंधित 334. दुसरी आहे 23वी, तिसरी आहे आपली 45वी, मग 62वी, 79वी, 95वी आणि शेवटची आत्ता म्हणजे सध्या चालू आहे ती 104वी घटनादुरुस्ती जी 2019ला सहमत झाली होती आणि 26 जानेवारी 2020 ते 25 जानेवारी 2030 पर्यंत ही लागू होणार आहे. आता काही मी टेस्टमध्ये एका ठिकाणी बघितलं होतं की रद्द झालं, अँग्लो इंडियन आरक्षण रद्द झालं असे शब्द आपल्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये कुठेही शब्द उल्लेख नाही आहे रद्द केलेला आहे. हा डोक्यात फिट करा. आपल्या आयोगाचा जो पेपर काढणारा जर शार्प असेल आणि ते शार्पच असतात आणि जर त्यांच्या लक्षात आलं असेल रद्द गिद्द शब्द वापरत नाही. तुम्ही सगळीकडे आता शब्द वाचत सुटले आहे, रद्द केलं कुठेही शब्द वापरला. त्यांनी वापरलेला आहे 330 नुसार असलेलं आरक्षण, 332 नुसार असलेलं आरक्षण. 330चा कोण आहे, SC ST आणि 332चा सुद्धा कोण आहे ते SC ST विधानसभेचा. हा आरक्षण 334 नुसार आम्ही 10 वर्षासाठी एक्सटेंड करतो. अँग्लो इंडियनचा त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. याचा अर्थ असा होत नाही रद्द केलेला आहे तो. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. तर असं जबरदस्ती पण नाही संसदेवर का सगळ्याच्या एकत्रच घ्यावा म्हणून. ठीक आहे, तर त्याच्यामुळे 104वी त्याच्यामुळे महत्त्वाची ठरते की 330 332 या 2 आर्टिकलला घरून 334 एक्सटेंड करण्यात आली. किती वर्षासाठी, 10 वर्षासाठी. ठीक आहे, मग हे सर्वच आहे याची उत्तरं. हा, नंतर एकदम फॅक्च्युअल प्रश्न आहे. येतच नाही आयोग. जर आयोगाने जर एकदम प्रॉन्ट व्यक्ती असेल प्रश्न काढणारा, आपल्या MPSCला कोणताही मास्तर नसेल क्वेश्चन काढणारा, तर 100% तो असे शब्दच वापरणार नाही. पहिली गोष्ट चुकीचं आता मी नाही सांगू शकत ते कारण ट्रान्सलेटरवाले वेगळा असतो. आयोग नेहमी क्वेश्चन ही इंग्लिशमध्ये काढतो. मग तुम्हाला इंग्लिशचा बेस घ्यावा लागेल तो रद्द शब्द वापरला आहे की नाही आहे त्यासाठी. पण रद्द मी तुम्हाला रिअल सांगतो, तुम्ही स्वतः बघा. म्हणजे माझ्यावर विश्वास गुगलवर टाकले आणि तुम्हाला सगळी आपली ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल पण आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आहे 2019चा, ते सगळं 2 पेजचा दिलेलं आहे PDF स्वरूपात. तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्या शब्द वापरलेलाच नाही आहे कुठं पण असं रद्द. म्हणून एकदम एवढ्या शब्दावर तुम्ही घेऊन नको फिरा. फक्त तुम्ही एवढे शार्प राहा की महाराष्ट्र सगळं चुकलं, तुम्ही नाही चुकले पाहिजे. हे रद्द हा शब्द कारण रद्द वापरलेच नाही, त्यांनी उल्लेखच नाही केला. 31चा आणि 33चा उल्लेख नाही केला आहे फक्त. ओके, चला नंतर एकदम फॅक्च्युअल डाटा कोणालाही कळेल. एक्झिक्युटिव्ह बॉडी कुठली आहे स्टेटची, जो भाग 6 मध्ये सांगितलेला आहे. राज्यपाल आहे, मुख्यमंत्री असतो आणि महाधिवक्ता असतो. महाधिवक्ता म्हणजे राज्याचा आपला वकील असतो. ठीक आहे, आणि कोण मंत्रिमंडळ, तर अ ब इ ई असा जो पर्याय असेल तो बरोबर असेल. ओके, हां, नंतर क्वेश्चन आहे 9. पंचायत राजशी संबंधित आहे. ग्रामसभा घेण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपली जी 73वी घटनादुरुस्ती आहे त्यातले जेवढे काही आपले 243A पासून म्हणजे 243 पासून हे सर्व जे तरतुदी दिल्या त्या पाठांतरच पाहिजे, रट्टा, त्यालाच काही पर्याय नाही आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 243A मध्ये सांगितलं आहे की प्रत्येक गावाला एक काय असेल, ग्रामसभा असेल. आणि ही ग्रामसभा म्हणजे गावाची कायदेमंडळ म्हणून काम करते. आणि ही ग्रामसभा तुम्हाला कोणाची मिळून म्हणते, गावाच्या यादीत मतदार यादीत नाव नोंदवलेले असले, 18 वर्ष पूर्ण झालेले गावाच्या मतदार यादीत नाव नोंद असा प्रत्येक व्यक्ती
व्यक्ती हा ग्रामसभेचा सदस्य असते. भारतामध्ये जर विचार केला एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे ही की जिथं प्रत्यक्ष काय म्हणतो आपण लोकशाही ज्याला म्हणतो, प्रत्यक्ष लोकशाहीचं एकमेव उदाहरण आहे. तो म्हणजे काय, ग्रामसभा. आणि हिचं कोणतेही स्वतंत्र ऑफिस नसते, काही नसते. ही फक्त कशा स्वरूपात एकत्र येते, बैठकीच्या स्वरूपात एकत्र येते. तर ही ग्रामसभा आहे. या ग्रामसभेसोबत जी घेण्याची जबाबदारी आहे ती आहे ग्रामसेवकावर नाही आहे, तर ती कोणावर आहे, सरपंचावर आहे. 2011 हे वर्ष ग्रामसभा वर्ष म्हणून हे केण्यात आलेलं आहे, बरोबर आहे. आणि ही स्टेटमेंट बरोबर आहे, पहिली तर चुकीचं आहे. आणि तिसरी आहे, पहिली ग्रामसभा वित्तीय वर्ष सुरू झाल्यानंतर 1 महिना, एक नाही किती महिन्याच्या आत, 2 महिन्याच्या आत घ्यायची जबाबदारी. त्यामुळे चुकीचे ठरते, फक्त ब बरोबर. हा, नंतर दुसरं सेम पुढील विधाने विचारात घ्या. ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाची तरतूद मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, आता सध्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नाव झालंय त्याचा 11 पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात, तर 58 मधील कलम 62 अन्वय केली आहे. तर अंदाजपत्रकाची तरतूद ही 62 मध्ये, 63 मध्ये करता 62 मध्ये केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल एवढा फॅक्च्युअल काय विचारलं, तर आयोगाने ऑलरेडी सेक्शन विचारलेले आहेत ग्रामपंचायत अधिनियमाचे. ठीक आहे, तर ग्रामसेवकाची सेक्शन, तुम्हाला ग्रामपंचायतची सेक्शन जी त्याच्यामध्ये दिलं आहे, कॉन्स्टिट्युशनली पण लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये पण लक्षात ठेवा, कायद्यामध्ये 2 ते काय 10 पाठांतर केले तरी होऊन जाणार. हां, त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. पंचायत समितीला ग्रामपंचायत अंदाजपत्रक अमान्य करण्याचा अधिकार आहे. हो, अमान्य करण्याचा अधिकार आहे का, तर नाही, ते मान्य करावंच लागते. प्रत्येक ग्रामपंचायत ते अमान्य, आणि जर त्यांनी काहीच बोलले नाही तर ते मान्य झालं असं समजलं जातं. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. पंचायत समितीने ग्रामपंचायत अंदाजपत्रक 2 महिन्यात मंजूर केले नाहीत तर ते मंजूर झाले असे समजल्या जाते. हो, बरोबर आहे, ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे फक्त क बरोबर आहे. हां, नंतर आपलाच कायद्याबद्दल क्वेश्चन आहे. भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला गेला. मुंबई प्रशासनाचा म्हणते, केंद्रीय प्रशासनाचा, कायदेमंडळाचा नाही म्हणते. मुंबई, चेन्नई, गव्हर्नर, तसं पाहिलं तर हे शब्द दोन्ही चुकीचं आहे. बॉम्बे आणि मद्रास असे शब्द होते त्यावेळेस, बॉम्बे, मद्रास. गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नरच्या अधीनस्थ आले, म्हणजे दुय्यम झाले. कर्मचाऱ्यांच्या खाजगी व्यापारावर बंदी व स्थानिक भेटवस्तू ज्या घेत होते ईस्ट इंडिया कंपनीचे लोक, त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आले. तर असा पहिला रेग्युलेटिंग जो कायदा होता तो आता 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. आता बघा लक्षात घ्या, हा रेग्युलेटिंग ॲक्ट जो आला तर पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट पार्लमेंटनं पास केला, पण याच्या आधी सुद्धा 1767ला एक ॲक्ट आलेला होता. तो ॲक्ट असं होतं आणि तो ॲक्टच्याच भरोशानंतरचा हा कायदा आलेला. 67चा ॲक्ट काय सांगत होता की ईस्ट इंडिया कंपनीची भयानक मक्तेदारी चालू होती, अमाप पैसा गोळा करत होते आणि इंग्लंडला घेऊन जात होते. आणि त्याच वेळेस इथल्या न्यूज येत होत्या की खूप शोषण चालू आहे आणि त्यामुळे एवढा मोठा पैसा येतोय तर हे ब्रिटन गव्हर्नमेंटला काही टॅक्स देत नाहीये. म्हणून त्यावेळी ब्रिटन पार्लमेंटनं 1767ला एक ॲक्ट पास केला होता आणि 400 कोटी पाऊंड एवढे दरवर्षी ईस्ट इंडिया कंपनी कुठं द्यावं, ब्रिटनच्या गव्हर्नमेंटला द्यावं, असं कायदा होता 1700. आणि हे दिलं नाही, आणि जेव्हा दिलं नाही म्हणून ब्रिटिश पार्लमेंटनं 1770ला इन्क्वायरी कमिटी बसवली पार्लमेंटरी. आणि तेव्हा लक्षात आलं का नाही दिली, तर लक्षात घ्या कंपनी डुबीत चाललेली आहे, पण कंपनीचे अधिकारी कर्मचारी श्रीमंत होत चालले आहे. मग त्यामुळे याच्यावर कुठेतरी रेग्युलेटिंग असणे आवश्यक आहे. आणि एक कंपनी एक देशामध्ये काय तयार करते, एक सत्ता स्थापन करते. सत्ता निर्माण करणं हे कोणत्याही देशाच्या, लोकशाही देशाचं काम आहे, सिस्टीमचं काम आहे, हे एक कंपनी करते आहे. म्हणून त्याच्यानंतर हा रेग्युलेटिंग ॲक्ट आलेला आहे. ठीक आहे, हा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होता. नंतर 12वा क्वेश्चन, भारतीय घटनेतील अनुच्छेद 19 मधील स्वातंत्र्याच्या हक्कासंबंधित विधान कोणती बरोबर आहेत ते सुचवा, म्हणजे सांगा. तर एकदम सोपी आहे, तुम्हाला एकदम समजून जाणार. तर अनुच्छेद 19 मध्ये 7 अधिकार होते, तर बरोबर आहे 7 अधिकार होते. आणि 44व्या घटनादुरुस्तीने तो काय करण्यात आला, कमी करण्यात आला, संपत्तीचा अधिकार. तर इथं 42 लिहिलं, इथं 44 पाहिजे, त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. पहिली स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरी स्टेटमेंट चुकीची आहे. पण प्लस मायनस काय होते, मायनस, त्यामुळे तो चुकीचं ठरतो उत्तर. ठीक आहे. ब 19 मधील, अनुच्छेद 19 मधील मूलभूत हक्काच्या कारवाईपासून संरक्षण आहे पण खाजगी व्यक्तींपासून नाही. बरोबर आहे, फक्त राज्यांच्या कारवाईपासून संरक्षण आहे आपल्याला. ओके, तर हे फक्त नागरिकांसाठीच आहे, कंपनीच्या जे शेअर्स होल्डर असतात त्यांनाच आहे. परकीय व्यक्तीला किंवा कंपनी किंवा निगम यांना हे अधिकार नाही आहे. पण ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे एकदम सोपी प्रश्न होता याच्या संबंधित. आता बघा या संबंधित अजून ड आहे स्टेटमेंट, 19 मध्ये केलेल्या उपभोगांसाठी इतर कोणत्याही कारणासाठी राज्य हक्क उपभोग वाजवी बंधने घालू शकतो. लक्षात घ्या, इतर कोणत्याही कारणासाठी वाजवी बंधने घालू शकत नाही, फक्त अनुच्छेद 19 मधल्याच गोष्टीसाठी बंधने हे शब्द खूप जाणीवपूर्वक पाहावं लागते.
कारण आपल्याला वाटते वाजवी बंधने घालू शकते, तर बंधने घालू शकते, पण फक्त 19 मध्ये उल्लेख केलेल्या कारणांसाठीच वाजवी बंधने घालू शकते, त्याच्यामुळे इतर कोणत्याही कारणासाठी घालू शकत नाही. त्यामुळे हा उत्तर ही स्टेटमेंट चुकीची ठरते. ठीक आहे, ब आणि आपण याचं उत्तर बघितलं ब आणि कच म्हणजे क. ठीक आहे, याच्या संबंधी आता बघा महत्त्वाचा 19(1)(a) जे आर्टिकल आहे त्यासंबंधी आता जो करंटचा एक सगळ्यात मोठा निर्णय आला संरचना आहे 2020चा, गुलाब नबी आझाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया इंटरनेट खटला, ज्याला केस म्हणतो आपण, सगळ्यात गाजलेला 2020चा, तर तो अभ्यास करणे तुम्हाला खूप आवश्यक आहे. या खटल्यामध्ये इंटरनेट जो काही खटला, याला इंटरनेट केस पण म्हणतात, युनियन ऑफ इंडियाच्या विरोधात गेलेली होती, गुलाब नबी आझाद केस. तर या गुलाब नबी आझाद या केसमध्ये खटल्यामध्ये जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं 19(1)(a), 19(1)(g) जो आपला कशाशी संबंधित आहे तर रोजगाराशी संबंधित, धंद्याशी संबंधित आहे, आणि आर्टिकल 21 याला इंटरनेट जोडलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जम्मू काश्मीरचा जो इश्यू झालेला होता 19ला, तर त्यानुसार हा खटला आलेला होता. गुलाब नबी आझादांनी सेंट्रल गव्हर्नमेंटवर, कारण तिथं इंटरनेट बॅन केलेला होता. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी काय सांगण्यात आलं, अभिव्यक्ती, व्यक्तीला म्हणजे त्याला इंटरनेट वापरणे म्हणजे बाकीच्याला वापरता येत त्यालाही वापरण्याचा अधिकार आहे, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत येते, म्हणजे ए अंतर्गत सांगितलं. आणि जी कोणत्याही व्यक्तीला व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आणि त्याचा व्यवसाय जर इंटरनेटवर अवलंबून असेल तर त्याचा तो फंडामेंटल राईट्स इंटरनेट मिळवणे. म्हणून या गुलाब नबी आझाद खटल्यामध्ये सुद्धा 19(1)(a), 19(1)(g) याला जोडण्यात आले. आणि तिसरं जोडण्यात आलं आर्टिकल 21ला. त्यांनी सांगितलंय का ज्या मेडिकल सर्व्हिस आहेत, ज्या अत्यावश्यक सर्व्हिस आहेत, त्याला इंटरनेटची काय असते, गरज असते. त्यामुळे इंटरनेट सुद्धा आवश्यक आहे. तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते सर्वोच्च न्यायालयाने सेंट्रल गव्हर्नमेंटला. तर तो खटला होता गुलाब नबी आझाद खटला. तर कारण हे प्रश्न 21ला विचारलेला नव्हता, 100% मेन्सला विचारलं 2022ला, नाहीतर तुमच्या प्रीला विचारू शकते, ते हे माहीत असू द्या. तर 13 नंबर क्वेश्चन आहे संघ लोकसेवा आयोगाबद्दल आहे. हा सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे तुमचा. तर या संबंधीमध्ये पहिली स्टेटमेंट म्हणते की अध्यक्ष आणि सदस्य जे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे असतात यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार घटनेने संसदेला दिलेला नाही. कोणाला आहे, राष्ट्रपतीला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यात आर्टिकल जर आपण विचार केला तर यामध्ये आर्टिकल 316 दिलेली आहे. 316 मध्ये पात्रता सुद्धा दिलेली आहे. या 316 मध्ये संघासाठी एक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, प्रत्येक राज्यासाठी एक राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, ही तरतूद सांगण्यात आली. आणि 317 मध्ये अध्यक्षाला, चेअरमनला आणि त्यांच्या मेंबर्सला पदावरून दूर करण्याची पद्धत सांगितलेली आहे. 317 मध्ये राष्ट्रपती करतील, परंतु ते राष्ट्रपती तेव्हाच करतील जोपर्यंत सुप्रीम कोर्ट 145 नुसार त्याची काय करणार नाही, चौकशी करणार नाही, असे 317(2) मध्ये सांगण्यात आलेलं आहे पदावरून दूर करण्यासाठी. ठीक आहे, म्हणून ही स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी घटनेत कोणतीही पात्रता सांगितलेली नाही. तर घटनेत पात्रता सांगितली आहे, 316 मध्येच पात्रता सांगितलेली आहे. तर निम्मे सदस्य हे काय असतील तर प्रशासकीय सेवेतील किमान 10 वर्षाचा काय असला पाहिजे, अनुभव असले पाहिजे. निम्मेच बरं, सगळ्याचं नाही सांगितलंय, आणि बाकीचे मग राष्ट्रपती ठरवतील. ठीक आहे, म्हणून ही स्टेटमेंट चुकीची आहे. नंतर आहे कार्यकाल संपल्यानंतर अध्यक्ष सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतो. तर त्याच पदासाठी पुनर्नियुक्तीस पात्र नसतो. समजा सदस्य अध्यक्ष पदासाठी सुद्धा पात्र असतो, आणि जर राज्याचा असेल तर राज्याचा अध्यक्ष किंवा UPSC साठी सुद्धा अध्यक्ष चेअरमन होण्यासाठी काय असतो, पात्र असतो. त्यामुळे पात्र नसतो म्हणलं नसतो ही बरोबर आहे स्टेटमेंट, पण त्याच पदासाठी पात्र नसतो इथं पाहिलं तर. नंतर आहे एखाद्या मंत्र्याला किंवा विभागाला संघ लोकसेवा आयोगाचा सल्ला नाकारण्याचा अधिकार नाही आहे. बघा इथं तुम्हाला माहिती आहे सल्लादायी क्षेत्र आहे कोणाचा, UPSCचा, आणि इथं कन्फ्युज होऊ शकता. बघा UPSC जेव्हा गव्हर्नमेंटचा पूर्ण हे असतो, काय म्हणतो, सल्ला देण्याचं काम असते, कोणते पद काढायचे काय, त्यावेळेस ते सल्लादायी स्वरूपाचे असतात, कोणते निवड वगैरे. पण एखाद्या विशिष्ट मंत्र्याला सांगितलं असेल तुमच्या डिपार्टमेंटची ही सेवा शर्ती आहे, तर त्यांना लागू करावंच लागते. कारण UPSC आणि जर पूर्ण भारत म्हणजे संघाचा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला सल्ला तर सेंट्रल गव्हर्नमेंट नाकारू शकते. का तुम्ही आता समजा राज्याचे पण तुम्ही आयोगाने घेतलेली परीक्षा राज्य म्हणलं का आम्ही जॉईनिंग देत नाही, तर लक्षात घ्या हे त्यांचा अधिकार आहे राज्य सरकारचा. तसं सेम सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा. पण मंत्री एखाद्या डिपार्टमेंटला दिलेला आहे, आयोगाने नियुक्त करून दिलेलं आहे की हे तुमच्या डिपार्टमेंटला तहसीलदार लेवलचे अधिकारी आम्ही घेतलेले आहे किंवा त्यांच्या याला IS लेवलचे घेतले, तर त्या डिपार्टमेंटला नाकारता येत नाही का हे अधिकारी या बेसवर. तर बरोबर आहे, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, क आणि ड हे स्टेटमेंट बरोबर आहे. 14वा एकदमच सोपी क्वेश्चन आहे. कायदेशीर विषयक सल्लागार कोण होते, तर आपले BN राव होते. BN रावांबद्दल सांगायचं म्हणजे BN राव हे घटना समिती काउन्सिल असेंब्लीचे सदस्य नव्हते, पण त्यांचे भाऊ होते. लक्षात ठेवा, ते विश्लेषणामध्ये टाकलेले आहे ते सगळं. ठीक आहे, त्यामुळे हा उत्तर आहे.
नंतर एकदम करंटचा क्वेश्चन घेतलेला आहे 15 प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाबद्दल. तर हिची स्थापना 1980ला झाली, तर 1980ला नाही तर 4 जुलै 1966ला झालेली आहे हिची स्थापना. आणि हिची ही जे काही अंमलबजावणी आहे PCIची अंमलबजावणी आहे हे नोव्हेंबर 1966ला झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचा या 1998ला जी आपली 13 महिन्याची सरकार आली होती अटल बिहारी वाजपेयी सरकार, त्या काळात हिला काय देण्यात आला होता, वैधानिक दर्जा देण्यात आलेला होता. म्हणजे हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी तर नाही, वैधानिक आहे, संसद पार्लमेंटरी लॉ नुसार तयार झालेली इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे 98ला. त्यामुळे पहिली स्टेटमेंट चुकीची आहे, दुसरी सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे, अवैधानिक म्हणलेली आहे. नॉन कॉन्स्टिट्युशनल वेगळी असते, घटनात्मक हे म्हणजे घटनेत नमूद असलेली. वैधानिक म्हणजे काय, पार्लमेंट किंवा राज्य विधिमंडळाने त्यांच्या अधिकारात अन्वय आलेल्या याच्यानुसार स्थापन केलेली म्हणजे वैधानिक असते. आणि कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी केलेली ती असते आपली कार्यकारी मंडळाद्वारे तयार केलेली कोणती इन्स्टिट्यूट असते. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर चुकीचे आहे. नंतर बघा, या प्रेस काउन्सिलचे सध्याचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रमौली कुमार प्रसाद आहे, तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, तर फक्त स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर येणार. हा, नंतर 16वा क्वेश्चन, आंतरसंसदीय संघ इंटर पार्लमेंटरी जे काही म्हणतो आपण युनियन, त्या संबंधित क्वेश्चन आहे. तर इंग्लंड आणि फ्रान्स या देशामध्ये 1889 साली हे संघटनेची स्थापना करण्यात आली होती, बरोबर आहे. नंतर जगभरातील जे पार्लमेंट ज्या ज्या देशात त्या पार्लमेंट असलेल्या देशाचे सदस्य यासाठी सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा डेमोक्रेसी सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रॉंग करण्यासाठी या युनियनचा म्हणजे या इंटर पार्लमेंटरी युनिटचा किंवा युनियनचा सगळ्यात मोठा लक्ष आहे की पार्लमेंटरी सिस्टीम स्ट्रॉंग करणे, म्हणजे लोकशाही ही काय करणे, डेमोक्रेसी स्ट्रॉंग करणे, हे सगळ्यात महत्त्वाचं तिचं उद्दिष्ट आहे. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणे, 1970-80च्या दशकापासून हा शब्द वाढवण्यात आला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. नंतर बघा, भारताचे महान्यायवादी वेणुगोपाल हे याचे बाह्य लेखापाल आहे, म्हणजे ऑडिट करणारे आहे. तर नाही, वेणुगोपाल नाही आहे, तर याचे आहेत आपले मुर्मू. हे फॅक्च्युअल डाटा आहे, तुम्ही करंटच्या पुस्तकातून पण करू शकता. दोन्ही म्हणजे हा भारताचे महान्यायवादी हे पण लेखापरीक्षक आहेत, लेखापरीक्षक नाही आहेत ना, ते लेखापरीक्षा मुर्मू आहेत सध्या तिथं. नाही, महान्यायवादी वेणुगोपाल आहेत, हे आहेत ना ऑडिटर जनरल, ज्याला आपण अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, भारताचे तेच आहे. पण त्या इंटर पार्लमेंटरी युनियनचे लेखापाल नाही आहेत ना, ऑडिटर नाही आहेत ना, ते ऑडिटर हेच आहेत आपले मुर्मू आहेत. म्हणूनच तो स्टेटमेंट चुकीचे ठरला. ओके, 16वा फक्त आणि ब. चला, नंतर बघा, क्वेश्चन हा जाणून बुजून थोडा हिस्ट्रीवर टाकण्यात आला, कारण आता सगळे याचा अभ्यास करतील, आयोग पण तसा करू शकते, हिस्ट्रीवर क्वेश्चन टाकू शकते. सध्या आता जे आपलं पार्लमेंटचं जे बांधकाम चालू आहे त्याचा आपला जी सध्याची आहे त्याच्यावर क्वेश्चन टाकला आहे. 28ला एलिझाबेथ यांनी भवनाचे उद्घाटन केले होते, तर नाही, तर एलिझाबेथ यांनी केले नव्हते, तर लॉर्ड आयर्विन यांनी केले होते. आणि याचा पाया 1927ला घातला गेला. आणि तो म्हणजे जेव्हा त्याची सुरुवात झाली तेव्हा गव्हर्नर जनरल होते आपल्या भारताचे रीडिंग, हे भारताचे लॉर्ड रीडिंग होते. आणि लॉर्ड आयर्विन यांनी याचे काय केले होते, उद्घाटन, जे आजची आपली पार्लमेंट दिसते ती. याचे जे आर्किटेक्चर होते एडियन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर, तर हे आर्किटेक्चर होते. आज बी तुम्ही बघा, जेवढी पार्लमेंट ज्या ठिकाणी आहे आणि जेवढे आपले मेंबर ऑफ पार्लमेंटचे निवासस्थान आहेत किंवा मंत्र्यांचे निवासस्थान आहे किंवा आपले मोठे मोठे जे मेन ऑफिसेस आहेत हे सगळे लुटियन्स एरियात आहे. म्हणजे या आर्किटेक्चरनं तो एरिया पूर्ण बांधला होता बांधकाम, म्हणून त्या एरियाला दिल्लीमध्ये लुटियन्स एरिया म्हणल्या जाते. तर ठीक आहे, तर ह्या लुटियन्स जो काही म्हणतो आपण, तर हा लुटियन्सच त्यावेळेचा आर्किटेक्चर होता. तर ठीक आहे, ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता त्याला नाव बदलवण्याचा प्लॅन चालू आहे. तर या वास्तूचा किंवा इमारतीचा परिघ चौकोनाकृती आहे, तर चौकोनाकृती नाही, दिसायलाच दिसते, गोलाकार आहे. ओके, आणि किती स्तंभ आहे, 144 स्तंभ आहे. तर ब आणि क बरोबर आहे. नाही, ब आणि क बरोबर नाही, फक्त काय ब बरोबर, क चुकीचंच आहे, कारण चौकोनाकृती. हां, ब 3. हा, नंतर 18वा क्वेश्चन, तुम्ही नाही सोडवले असे क्वेश्चन तरी चालेल, तो ड एकदम जाणून बुजून देण्यात आलेला होता, ड ही स्टेटमेंट. तर एवढं काही लक्षात राहणार नाही, तरी पण टाकलं. पहिला क्वेश्चन, पहिली स्टेटमेंट आहे 1 नोव्हेंबर 1948 मध्ये हिमाचल प्रदेशाला हा राज्याचा दर्जा देण्यात आला होता. बघा, ज्यावेळी आपला पहिली स्टार्टिंगला भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या राज्या म्हणजे आपल्या क्षेत्राचे 4 भागात विभाजन केलं होतं, अ गट, ब गट, क गट आणि ड गट. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, अ गटामध्ये जे आजचे स्टेट आहेत, जे आपले संघराज्याचे स्टेट असतात ते स्टेट म्हणजे आजचे स्टेट होते त्यावेळेसचे, आपण म्हणतो 9 होते त्यावेळेस, बरोबर आहे. आणि ब म्हणजे जे
राज्यासारखा दर्जा नाही, पण त्यांना त्यांचे स्वतःची सैनिक वापरण्याची परमिशन आहे, म्हणजे स्वतःची गोला बारूद बंदूक वापरण्याचा अधिकार आहे. जम्मू काश्मीर, हैदराबाद, जुनागड हे जे काही होते, यांना जे काही अधिकार होते ते ब गटात टाकण्यात आलेले होते. बरोबर आहे, कारण हे तयारच नव्हते ना आपल्या स्टेटमध्ये येण्यासाठी. मग जवाहरलाल नेहरूंनी यांनी तोच तर गाजर दिलेला होता ना, की सगळ्यात महत्त्व या, आम्ही बाकीच्या स्टेटसारखी तुमची तुलना करू नये, तुम्हाला स्पेशल देतोय आम्ही. मग स्पेशल म्हणूनच ते आले होते ना. आणि त्यावेळेस अजून मतभेद झाला होता वल्लभभाई पटलांचा आणि कोणाचा, जवाहरलाल नेहरूंचा. मग तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी उत्तर दिलं होतं ना, की त्यांना जर आपण घेऊ शकतो तर आपण त्यांचा गेम बी करू शकतो, हे सांगितलं होतं ना. आणि खरंच ना 1956ला जेव्हा 7वी घटनादुरुस्ती झाली तेव्हा काय करण्यात आली, हा बी गटच रद्द करण्यात आला. बी गटातले जेवढे स्टेट आहे स्पेशल यांना ए गटामध्ये ट्रान्सफर करण्यात आले. तेव्हा हे सगळे संस्थानिक ओरडले होते, आमच्यावर अन्याय झाला आणि हे असं कसं आम्हाला काढू शकता, जसे टाकू शकता तसं काढू शकतो. हे जर पंडित जवाहरलाल उत्तर दिलं होतं. त्यामुळे ब गट हा म्हणजे जेवढे रायफल्स म्हणजे त्यांचे स्वतःचे सैनिक आहेत आणि स्वतःचे बंदूक वापरू शकते त्यांचे सैनिक, ते म्हणजे सगळे ब गटात होते. हैदराबाद, जे जम्मू काश्मीर, जुनागड हे जे काही होते स्टेट ते होते. आणि सी गटात म्हणजे आजचे केंद्रशासित टाईप प्रदेश. आणि डी म्हणजे आपला अंदमान निकोबार एकटाच होता त्याच्यामध्ये. मग 7व्या घटनादुरुस्तीने काय केलं, ब मधले सगळे ट्रान्सफर केले कशामध्ये, ए मध्ये ट्रान्सफर केले, म्हणजे त्या राज्याच्या अधीनस्थ असलेल्या राज्यामध्ये त्यांना समाविष्ट केलं. आणि डी ला कुठं टाकलं, सी मध्ये. आणि ही 7वी घटनादुरुस्ती होती. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे 7वी घटनादुरुस्ती. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे सी गटात हिमाचल प्रदेश त्यावेळेस सी गटात होता, 7व्या नंबरवर तिचा नंबर होता हिमाचल प्रदेशचा. ठीक आहे, आणि सी मध्ये सुद्धा 9 हे होते स्टेट केंद्रशासित प्रदेश. नंतर बघा ब, 1 नोव्हेंबर 1956 रोजी हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश झाला. बरोबर आहे, 56ला 7वी घटनादुरुस्ती लागू झाल्यानंतर ते केंद्र याला काय केलं, सी जो होता तो डी आणि सी एकत्र केले ना सगळे, तो केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा दिला. ओके. नंतर बघा कायद्याद्वारे 25 नोव्हेंबर 1972 रोजी हिमाचल प्रदेश हे देशातील 18वे राज्य बनले. बरोबर आहे, 18वे राज्य बनले. आता त्याचा 50वा जो दिवस होता त्या राज्याचा, त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आणि नंतर ड आहे, यशवंत सिंग परमार हे या हिमाचल प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री होते. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता सध्या जयराम ठाकूर आहेत वाटते मुख्यमंत्री सीएम. ठीक आहे, नंतर ब क ड काय, हां 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 नाही, राज्याचा दर्जा देण्यात आला होता ना. बरं, त्याला बघू आपण थोड्या वेळाने. काय प्रत्यक्ष काय, हां लागू झालं होतं ना कायद्याद्वारे, इम्प्लिमेंट झाली होती 72ला हां ओके. ठीक आहे, आपला हिमाचल करंटचा इश्यू म्हणजे ते झाल्यामुळे 50 वर्ष झाल्यामुळे मी टाकलेला होता हा क्वेश्चन. ठीक आहे, मी मगाशीच म्हणलं हा कार्यक्रम होणारच आहे क्वेश्चनवर. ठीक आहे, बघू आपण त्याच्यावर वाटल्यास. हां, नंतर क्वेश्चन नंबर 19, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली दुरुस्ती विधेयक 2021 संदर्भात खालील विधाने पहा. तर या विधेयकाद्वारे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार कायदा 1991 मध्ये दुरुस्ती करण्यात आल्या. विधानसभेने केलेल्या कायद्यामध्ये सरकार या शब्दाचा अर्थ नायब राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर होय, या विधेयकातील ठळक तरतूद होते. दोन्ही या विधेयकामधले स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा, दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र हा जो आपली घटनादुरुस्तीनं करण्यात आला मेन म्हणजे, आणि ह्या काही घटनादुरुस्ती त्या अंतर्गत जी कायदा त्याच्यानुसार या कायद्याचा रेग्युलर कायद्याशी संबंधित हा स्टेटमेंट आहे. पहिली गोष्ट आपल्याला माहीत आहे की जे काही आपली घटनादुरुस्ती आहे 69वी घटनादुरुस्ती 1900 कितीची आहे, 91ची. या घटनादुरुस्तीनुसार आपल्या घटनेमध्ये 239 AA आणि 239 AB हे 2 आर्टिकल्स काय करण्यात आले, समाविष्ट करण्यात आले. आणि या 239 AA नुसार आपल्या दिल्लीचं नाव काय करण्यात आलं, दिल्ली राष्ट्रीय राजधानी राज्य क्षेत्र असं करण्यात येऊन दिल्लीसाठी डायरेक्ट त्या आर्टिकलमध्येच सांगण्यात आलेलं होतं की दिल्लीसाठी 70 सदस्यीय काय असेल, विधानसभा असेल, बहुमत प्राप्त पक्ष काय बनेल, तिथली सरकार बनवेल, असं सर्व स्पष्ट करण्यात आले होतं. आता यामध्ये आणि या अंतर्गत मग याच अंतर्गत संबंधित कायदे म्हणजे तिथला प्रशासनासाठी जो कायदा असेल तो कोण करेल, संसदच करेल ना. तो कायदा साधा असेल आणि त्याच रेग्युलर कायद्यात मध्ये दुरुस्ती करण्यात आली 21 मध्ये. तर लक्षात घ्या, यानुसार जो 1991ला जो कायदा बनला होता यात दुरुस्ती केली होती. तर बरोबर आहे, हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, नंतर दोन्ही बरोबर आहे. नंतर बघा 20चा दयेचा अर्ज संबंधित राष्ट्रपतीचा दयेचा अर्ज जो आहे याच्याबद्दल क्वेश्चन आहे. आता बघा, हा इम्पॉर्टंट का बरं आहे, तर सगळ्यात महत्त्वाची
याला आपण डायरेक्ट कॉन्स्टिट्यूशनलच्या फ्रेममध्ये बघू शकत नाही, याला IPC सोबत जोडावं लागते पहिली गोष्ट. कारण आपल्या भारतात जी शिक्षेची तरतूद आहे हे कुठेही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेलं नाही. मी पहिल्या लेक्चरमध्ये तसंच सांगितलं होतं. तर आपल्या IPCचा जो सेक्शन 53 आहे, म्हणजे आपला चॅप्टर नंबर 3 मध्ये जर बघितलं तर सेक्शन 53 मध्ये एकूण 6 प्रकारच्या शिक्षा सांगितल्या आहे. त्यातल्या 3 नंबरची शिक्षा काय झाली आहे, रद्द झाली आहे. लक्षात ठेवा, कारण मी त्याच्याच बेसवरही सांगणार आहे आता. तर बघा, असं सरळ IPC मध्येच सांगण्यात आले. पहिली शिक्षा आहे मृत्यूदंड, तुम्ही फक्त लक्षात ठेवा, पहिली शिक्षा आहे मृत्यूदंड. दुसरी आहे जन्मठेप, ज्याला आजन्म कारावास म्हणतो, त्याला ओरिजिनल शब्द होतो उम्रकैद. तिसऱ्या नंबरची शिक्षा रद्द करण्यात आली, जी काळ्या पाण्याची नावाची शब्द होता, आणि काळ्या पाण्याच्या नावाचा शब्द आता जन्मठेपमध्ये कन्वर्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आणि चौथ्या नंबरची शिक्षा जी आहे, या 4 नंबरमध्ये 2 प्रकारच्या शिक्षा सांगण्यात आलेल्या आहे, एक सश्रम कारावास आणि एक साधा कारावास. लक्षात ठेवा, सश्रम कारावास मी सांगतो सगळं, आणि एक साधा कारावास. 5व्या नंबरच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मालमत्ता जप्त, म्हणजे तुम्ही जर शिक्षा उपभोगून पळून वगैरे गेले त्यावेळेस ही मालमत्ता जप्त केली जाते. आणि 6व्या नंबरची शिक्षा आहे द्रव्यदंड. द्रव्यदंड म्हणजे काय, त्यावेळेस देशामध्ये जी करंट करन्सी असते त्या करंट करन्सीनुसार जो लावलेला दंड असते त्याला म्हणतात द्रव्यदंड. तर असे 6 प्रकारच्या शिक्षा आहेत, त्यापैकी 3 नंबरची शिक्षा काय झाली आहे, रद्द झालेली आहे. ओके. आता बा, पहिली गोष्ट मृत्यूदंड, जन्मठेप, ह्या 6 प्रकारच्या शिक्षेमधील 3 नंबरची रद्द या संबंधित दयेचा आहे. आणि हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल कितीमध्ये सांगितलेला आहे, 72 मध्ये सांगण्यात आलेला आहे. कोणाचा, राष्ट्रपतीच्या दयेचा अर्ज. नंबर 1, पहिली गोष्ट, हा काही पॅराडॉन आहे, जो काही आपण म्हणतो क्षमादानाचा. हा पहिला जो अधिकार आहे, म्हणजे राष्ट्रपती जो वापरू शकते, हा काही न्यायिक अधिकार नाही, हा एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे. आणि एक्झिक्युटिव्ह असल्यामुळे पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करावं लागते. तर हा असा अधिकार आहे की जर एखाद्याला कोणतीही शिक्षाच्या पैकी झाली ते पूर्ण क्षमा जो करू शकते तो म्हणजे पॅराडॉन. क्लिअर झाला. हे जे काही 6 प्रकारच्या शिक्षा, 3 आता तुमच्याजवळ 5 प्रकारच्या शिक्षा आहेत, या 5 पैकी कोणतीही शिक्षा जर झाली असेल एखाद्या व्यक्तीला आणि ते पूर्ण क्षमा जेव्हा करू शकते तेव्हा तो अधिकार असते राष्ट्रपतीचा पॅराडॉन. क्लिअर झाला. हां, म्हणजे कोणती, डायरेक्ट जर एखादा जन्मठेप असेल पूर्ण जन्मठेपासून काय करू शकते, मुक्त करू शकते, त्याला म्हणतात पॅराडॉन. ठीक आहे. दुसरा आहे आपला कम्युटेशन, म्हणजे काय करणे, शिक्षा एखादी सौम्य करणे. म्हणजे सौम्य करणे म्हणजे काय, तर लक्षात घ्या, ज्याला एखाद्याला मृत्यूदंड झाला असेल त्याला कन्वर्ट ती शिक्षा कशात करणे, जन्मठेपेत करणे, सश्रम कारावासात करणे, किंवा साधा कारावासात करणे, किंवा द्रव्यदंडात करणे, किंवा एखाद्या मालमत्तेच्या त्याचा एक स्पेसिफिक मालमत्ता जप्त करणे, कशात बी कन्वर्ट जेव्हा करू शकते तेव्हा त्याला म्हणतात कम्युटेशन, म्हणजे सौम्य करणे. क्लिअर झाला. हा, तर त्याच्यामुळे पहिल्याचा जो काही आहे हा बघा 4 नंबरला जुळते बरोबर, दुसऱ्याचा कोणाला जुळते, दुसऱ्यालाच जुळते. एका स्वरूपाच्या शिक्षेला पर्यायी शिक्षा म्हणून दिली जाते, म्हणजे दुसरी शिक्षा दिली जाते. बरोबर आहे. हा, नंतर बघा, नंतरचा रेमिएशन म्हणजे सूट देणे. तर रेमिएशनचा सूट देणे म्हणजेच काय, या शिक्षा स्वरूपात कोणते बदल न करता केवळ शिक्षेचा कालावधी कमी केले जाते. म्हणजे याच्यात आपण लिहू शकतो सूट देणे. सूट देणे म्हणजे रेमिएशन म्हणजे काय, तर बाबा आता समजा एखादी शिक्षा आहे, कोणती 15 वर्षाची शिक्षा दिली किंवा 10 वर्षाची शिक्षा दिलेली आहे, तर त्याचा फक्त काय करणे, शिक्षा बदलवली नाही, फक्त जी शिक्षा 10 वर्षाची ती 8 वर्षावर आणणे, 7 वर्षावर आणणे, म्हणजेच काय करणे, सूट देणे शिक्षे. ठीक आहे. मग आहे रिस्पाईट, मूळ शिक्षा कमी करणे. मग मूळ शिक्षा कमी करणे म्हणजे काय, जेव्हा काही विशेष पद्धती, म्हणजे जेव्हा गरोदर स्त्री असेल, अपंग असेल, अंध असेल, या ठिकाणी ही शिक्षा जेव्हा मूळ शिक्षा कमी, म्हणजे सूट देण्यासारखीच आहे, फक्त त्या विशिष्ट कालावधीमध्ये त्याची शिक्षा कमी केली जाते. ओके. मग आहे आपला नंतर रिस्प्रायू. तर रिस्प्रायू ही तहकूब, ही खूप महत्त्वाची आहे. तहकूब, जेव्हा राष्ट्रपती तहकूबमध्ये कोणतीही शिक्षा असेल ती रद्द केली जात नाही, कन्वर्ट केल्या जात नाही, आहे ती शिक्षा काही काळासाठी थांबवल्या जाते. म्हणजे एखाद्याला 1 जुलैला समजा फाशी शिक्षा होत आहे समजा, तर ती 1 जुलैची फाशी शिक्षा तहकूब करणे. तहकूब करणे म्हणजे काही काळासाठी थांबवणे, त्याला होणार आहे फाशी शिक्षा पण काही काळासाठी थांबवणे, ती म्हणजे काय, रिस्प्रायू. ठीक आहे. त्यामुळे याचा पर्याय 3 नंबर येईल. हां, नंतर 21वा क्वेश्चन आहे, परिशिष्ट 3 मध्ये कोणत्या शपथ किंवा शपथांचे प्रारूप किंवा त्याचे हे दिलेले आहे. तर यामध्ये आपल्याला निवडायचं होतं, राष्ट्रपतीचं डायरेक्ट 60 मध्ये दिलेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे प्रारूप, उपराष्ट्रपतींच्या 69 मध्ये दिलेलं आहे, आणि 159 मध्ये राज्यपालांचा दिलेला आहे. तर हे घटनेतच दिलेलं आहे. तर परिशिष्ट 3 मध्ये कोण आहे, केंद्रीय म्हणजे मंत्र्यांची आहे शपथीचा नमुना, कॅगचा आहे, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती, यांचे सगळं महान्यायवाद्याचे हे नमुने, हे सगळे आपल्या परिशिष्ट 3 मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. नंतर पर्याय DEE. नंतर अयोग्य क्वेश्चन, अयोग्य स्टेटमेंट ओळखा.
न्यायिक सक्रियता उगम आणि विकास सर्वप्रथम ब्रिटनमध्ये झाला आहे, तर नाही तो कुठं झालेला आहे, USA मध्ये झाला आहे. आणि ऑर्थर सेलिंजर ज्युनियर यांनी ही सर्वप्रथम संज्ञा वापरली होती 1947ला. त्यामुळे पहिली स्टेटमेंट चुकीची आहे, दुसरी स्टेटमेंट बरोबर आहे. नंतर बघा, भारतामध्ये न्यायालयीन सक्रियतेचा जो काही म्हणतो आपण पाया घातला, बेस घातला, ते भगवती कृष्ण अय्यर, चिन्नप्पा रेड्डी, हे स्टेटमेंट बरोबरच आहे. आणि PN भगवती अय्यर यांना जनहित संकल्पनेचे प्रणेते म्हणतात, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा मी सांगतोय काय, तर भगवती म्हणजे आपले ज्यावेळेचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते 1985, राजीव गांधी ज्यावेळेस सरकारमध्ये होते त्यावेळेस ते बहुतेक चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्याच वेळेस चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले होते भगवती. न्यायालयीन सक्रियता आणि PIL आपण म्हणतो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ह्यात काय कन्सेप्ट. पहिली गोष्ट जी सक्रियता म्हणजे बघा, आपल्या इथं सेपरेशन ऑफ पॉवर कॉन्सेप्ट वापरली आपल्या कॉन्स्टिट्यूशनने. सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे अधिकारांची विभागणी केली आहे. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे काम एक्झिक्युटिव्ह काउन्सिल करेल, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे काम लेजिस्लेटिव्ह काउन्सिल करेल, आणि ज्युडिशरीचे काम ज्युडिशरी करेल. यालाच म्हणतात सेपरेशन ऑफ पॉवर. पण लक्षात घ्या, जेव्हा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या कोणत्याही याच्यामध्ये हस्तक्षेप कोण करतो, सुप्रीम कोर्ट किंवा ज्युडिशरी करते, तेव्हा त्याला काय म्हणलं जाते, आपण हस्तक्षेप झाला असं म्हणलं, आणि खूप झाला होता वाद मध्यंतरी. तर लक्षात घ्या, या सेपरेशन ऑफ पॉवरला धक्का लावते ही न्यायालयीन सक्रियता. मग यामध्ये काय सांगण्यात आलं, आणि या सक्रियतेमधून PILचा जन्म झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचा. म्हणून फादर ऑफ PIL ज्यांना म्हणले जाते, PN भगवती यांना म्हणले जाते आपल्या भारतामध्ये जे जस्टिस होते त्यावेळेस. तर हीच आहे की सक्रियता म्हणजे काय, जेव्हा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल हा आपल्या संसदेने केलेल्या कायद्यान्वये जेव्हा कोणतीही कृती म्हणजे इम्प्लिमेंट करण्याचं काम कोणाचं आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या करत नसेल, तर तेव्हा ज्युडिशरी त्या बाबतीत त्यांना करायला भाग पाडेल, म्हणजेच काय करेल, सक्रिय करेल. कोणाला, म्हणजे न्यायालय सक्रिय झाला कशा बाबतीत, जनतेच्या प्रश्नासाठी, आणि सरकारला करायला लावेल. इथून ते सक्रियतेचा उगम झाला भारतामध्ये. आणि इथूनच सांगितलं आलं होतं की लोकस स्टँडी नावाची एक लॅटिन कन्सेप्ट आहे आपल्या याच्यामध्ये. लोकस स्टँडी म्हणजे काय, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर तो डायरेक्ट कुठे जाऊ शकतो, ज्युडिशरीकडे जाऊ शकतो, कोणत्याही याच्याकडे न जाता. म्हणजे ह्याच लोकस स्टँडीचा याला काउंटर करून जी कन्सेप्ट आली ती आहे PIL कन्सेप्ट, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तर पब्लिक इंटरेस्ट म्हणते, पर्सनल इंटरेस्ट नाही. मग या ठिकाणी सांगते की जेव्हा एखादी कोणती व्यक्ती जेव्हा एखाद्या समुदायाचं पाहते की त्यांना जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे एखाद्या झोपडपट्टी आहे, या झोपडपट्टीमध्ये शुद्ध पाणीच मिळत नाहीये, आणि तो त्यांचा मूलभूत हक्क आहे आर्टिकल 21 नुसार, पण त्यांना तो कळत नाहीये की आपलं फंडामेंटल राईट्स आहे, आपल्याला पाणी शुद्धच मिळालं पाहिजे, आणि ही मागणी आपण त्या स्टेटकडे करायला पाहिजे. जेव्हा त्यांना कळत नसेल, तेव्हा ज्या व्यक्तीला त्यातला कळते तो व्यक्ती त्या सार्वजनिक हित लक्षात घेऊन सरकारच्या विरोधात कुठं जातोय, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट मध्ये जातोय. तेव्हा ती म्हणली जाते पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. म्हणजे सक्रियतेतूनच कशाचा जन्म झालेला आहे, PILचा जन्म झालेला आहे. तर लक्षात घ्या, ही आहे. आणि याचा आपण फादर ऑफ PIL ज्याला म्हणतोय, तर ते आहे भगवती. 1985च्या दरम्यान ती झालेली होती. त्यामुळे 2, 3, 4 हे बरोबर आहे, पहिलाच अयोग्य आहे. नंतर पंच आयोगाबद्दल क्वेश्चन आहे थोडं. केंद्र राज्य संबंधासंबंधी जी पंच आयोग होता डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात स्थापन झालेली, तर ती समितीबद्दल आहे. आणि या समितीच्या सगळ्यात महत्त्वाची रिकमेंडेशन जी केलेली होती ती अशी होती का लोकसंख्येचा कोणताही विचार न करता राज्याला USA प्रमाणे काय करा, स्टेट म्हणजे राज्यसभेमध्ये जे प्रतिनिधित्व आहे ते समान प्रमाणात द्या. म्हणजे प्रत्येक स्टेटला राज्यसभेमध्ये जे प्रतिनिधित्व दिले आहेत आपण सध्या ते लोकसंख्येच्या प्रमाणात दिले, ते तसे न देता समान प्रमाणात द्या, असं जर सगळ्यात महत्त्वाच्या पंच आयोगाने रिकमेंडेड केलेलं होतं. ती स्टेटमेंट याच्यात टाकलेली नव्हती मी, ठीक आहे, ते लक्षात ठेवा राज्यसभेसाठी. पहिली स्टेटमेंट, जी इम्पिचमेंट प्रक्रिया राष्ट्रपती तशाच पद्धतीची काही त्याच्यात दुरुस्त्या करून राज्यपालांना सुद्धा लागू करा, ही सुद्धा त्यांनी स्टेटमेंट वापरलेली होती. ठीक आहे, पंच आयोग जो दुसरा आयोग म्हणतात केंद्र राज्य संबंधासंबंधित. ठीक आहे. नंतर अखिल भारतीय सेवा रद्द करा असं तामिळनाडूची राजमन्नार कमिटीनं म्हणलेलं होतं, त्यामुळे ही स्टेटमेंट यांची नाही आहे. नंतर क आहे, मंत्रिमंडळाने पक्षपाती पद्धतीने दिलेला सल्ला डावलून मंत्र्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी देण्याचा राज्यपालांना अधिकार असावा. म्हणजे जेव्हा पक्षपाती करून कोणत्याही प्रकारचा सल्ला दिला जात असेल राज्यपाल, तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याचा राज्यपालांना अधिकार द्या, हे स्टेटमेंट त्यांनी वापरलेली हो, म्हणजे त्यांच्या पंच आयोगाने शिफारशीने सांगितलेली होती. आणि ड, राज्यपालांच्या नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची विनिमय करण्याची प्रक्रिया घटनेत मांडावी, तसेच राज्याच्या बाहेरील असावा. तर ही जे काही म्हणतात की मुख्यमंत्र्यांशी विचार विनिमय करावा राज्यपालाची नियुक्ती करताना, तर ही आपल्या सरकारी आयोगाने स्टेटमेंट वापरली होती, त्यामुळे हे सुद्धा त्यांनी बोललेलं नाहीये. फक्त अ आणि काय क. 4. चला नंतर क्वेश्चन नंबर पार्लमेंट बद्दल आहे 24. स्थगन प्रस्तावाबद्दल ॲडजर्नमेंट मोशन बद्दल क्वेश्चन आहे. तर ॲडजर्नमेंट मोशन
म्हणजे जेव्हा सार्वजनिक कोणताही महत्त्वाचा प्रश्न असेल आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नावर मंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी हा ठराव मांडला जाते, मिनिमम 50 सदस्यांचा त्यांना काय पाहिजे, समर्थन पाठिंबा पाहिजे. तर हे आहे स्थगन प्रस्ताव. पहिली स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरी सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. यावर सरकारच्या टीकेचा अंश असल्या किंवा सरकारच्या संबंधी मंत्र्यांशी संबंधी असल्यामुळे डायरेक्ट हा लोकसभेतच मांडला जाते, राज्यसभेत याचा वापर केला जात नाही, ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ज्या मंत्रालयाचा हा प्रश्न असते एखादी तातडीचा, एकदम रेल्वे समजा अपघात झालेला आहे, तर कोणत्या मंत्र्याचं लक्ष वेधाल तुम्ही? रेल्वे मंत्रालयाचा, बरोबर. म्हणजे मंत्रीच असेल ना तिथे, मग मंत्र्याचा सभागृह, म्हणजे आता मंत्री कोणाला जबाबदार असते सामूहिकरित्या? लोकसभेलाच. म्हणजे डिपार्टमेंट आपल्या इथं काही व्यक्तिगतरित्या कोणते प्रश्न चालतच नाही आहे ना. समजा मंत्रिमंडळ कॅबिनेटने किंवा मंत्रिमंडळाने कौन्सिलने जरी एखादी मिटिंग घेतली आणि त्याच्यामुळे एकमताने निर्णय झाला आणि एखादी मंत्री विरोध करत असेल तर त्याला पटत नसेल, त्यांना राजीनामा द्यायला लावतात पंतप्रधान, म्हणजे डायरेक्ट मंत्रिपदावरून हाकलून देतात. मग ही पण आहे. तर मग आपल्या इथं तेच मंत्रिमंडळ तेच ठीक आहे, चालत नाही. आणि नंतरचं आहे एकापेक्षा जास्त मुद्दे, एकापेक्षा जास्त एका याच्यासाठी एकच मुद्दा असू शकते. आणि तसेच जे न्यायालयाच्या संबंधित जर कोणताही कंडिशन असेल, म्हणजे न्यायालयात पेंडिंग असेल एखादी केस असेल, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा असे मुद्दे या ॲडजॉर्नमेंट मोशनमध्ये घेतल्या जात नाही. त्यामुळे अ, ब, क हे तीनच पर्याय बरोबर आहे. हां, त्यामुळे आपण बहुतेक चेंज केलं होतं, तिसरा पर्याय दिलं होतं उत्तर. हां, झालं बरोबर.